श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. याचा लाखो लोकांना नेहमीच अनुभव येत आहे. तर अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करूयात आणि स्वामींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहूयात. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत गणपतराव जोशी यांच्यावर स्वामींची कृपा. मालोजी राजांचे ग्राम जोशी हे गणपतराव जोशी होते. यांना मालोजी राजे, पेशवे सरकार व निजाम सरकार या तिघांनी अंदेवाडी तालुका अफजलपूर हा गाव जहागीर म्हणून दिला होता. काही कारणाने निजाम सरकारने हा गाव जप्त केला. जोशी बुवांनी त्याची तक्रार प्रथम मालोजी राजे यांच्याकडे केली. त्यांनी ती निजाम रेसिडेंट साहेबांकडे पाठविली. सर्व तपास करून शेवटी ही जप्ती त्यांनी रद्द केली. त्यांनी ते एजंट मार्फत अक्कलकोटचे राजे यांना पोस्टाने कळविले. तेव्हा कारभारी टोळ तेथे नव्हते, कारण त्याच दिवशी जोशीबुवा, चिंतोपंत टोळ व त्या गावचा पाटील हे तिघे महाराजांच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी महाराजांनी पाटलाला आज्ञा केली, पाटील जा, आता खुशाल कमाविसदारी करा. त्यानंतर मंडळी उठून टोळांच्या घरी आली. तो चिंतोपंत टोळ संस्थानाचे कारभारी यांना टपाल मिळाले. टपाल फोडून वाचतात तो त्यातच अंदेवाडी गावची जप्ती उठविल्याचे लिहिले होते. हे ऐकून सर्वांनाच आनंद झाला व स्वामींचे अतर्क्य सामर्थ्य पाहून आश्चर्य वाटले. या गणपतराव जोशींच्या घरी एकदा समर्थ स्वारी नेहमीप्रमाणे सकाळीच आली. तेव्हा घरातील सर्वांना मोठा आनंद झाला. जोशी बुवांनी यतीरायास स्नान घालून पिवळा मुकुटा म्हणजेच कद नेसावयास दिला व षोडशोपचारे यथासांग पूजा करून नैवेद्य समर्पण करण्यासाठी पुढे ठेवला. इतक्यात जोशी बुवांच्या मनात असे आले की आपला मुकुटा महाराज कोणास देऊन तर टाकणार नाहीत ना. लगेच स्वामींनी मुकुटा सोडून दिला व त्यांना म्हणाले, हा घे तुझा मुकुटा. व ती दिगंबर मूर्ती भोजन न करता तशीच जाऊ लागली. जोशी बुवांनी त्यांच्या मागोमाग जाऊन स्वामींनी भोजन करावे म्हणून अनेक प्रकाराने स्वामींची विनवणी केली. तुझे मनात विकल्प आला, आता आम्ही भोजन करणार नाही असे म्हणून स्वामी महाराज पुढे चालू लागले. इतक्यात
तेथून जात असलेल्या तात्या वैद्य नावाच्या गृहस्थांनी भक्तियुक्त अंतकरणाने विनंती केली की स्वामींनी माझ्यावर अनुग्रह करून माझ्या घरी भोजन करावे. त्याच क्षणी स्वामींची तशीच दिगंबर स्वारी वैद्यबुवांकडे गेली व त्यांनी भोजन केले. वैद्यबुवांचा हेतू पूर्ण केला. देवभावाचा भुकेला. याप्रमाणे स्वामी हे श्रद्धा भक्ती यांचे सदैव भुकेले होते. प्रथम दर्शनात ते समोरच्या माणसाच्या मनातील विचार ओळखून त्याच्या इच्छेप्रमाणेच वागत असत व कृपा वा अवकृपा करीत असत. मनीचे विचार संत ऐकताती अपार. भक्तांनो, अशा प्रकारे ही परम पवित्र कथा संपन्न झाली आहे. पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.